श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी नंदिनी. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारचं जे बेल आयकॉनचं बटन आहे ते प्रेस करा, जेणेकरून मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. तर चला करूया व्हिडिओला सुरुवात. आज कार्तिक मासातील शनिवार आहे, त्यामुळे आज आपल्याला पिंपळाच्या झाडाला अशी ही एक वस्तू अर्पण करायची आहे, ज्यामुळे आपल्या 100 पिढीचा जो पितृदोष आहे तो दूर होणारच आहे. त्याचबरोबर आपल्या आयुष्यामध्ये कशाचीही कमतरता पडणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय आहे, तो आज आपल्याला करायचा आहे. आपल्या घरामध्ये वास्तुदोष असतो, पितृदोष असतो, त्याचबरोबर काही नजरबाधा, काही दोष निर्माण झालेले असतात. तर हे सर्व दोष जे आहेत तर ते दूर करण्यासाठी आपल्याला असा हा शनिवार असेल किंवा अजून विशिष्ट तिथी असतील तर ह्या वेगवेगळ्या तिथींना वेगवेगळे उपाय हे करायचे असतात. तर बघा, आपण एखादी गोष्ट करायला गेलो म्हणजे आपण एखादे चांगले यश प्राप्त करण्यासाठी काही प्रयत्न करत आहोत, परंतु त्यामध्ये आपल्याला यश प्राप्त होत नाही. तर अशा काही गोष्टी आहेत आपल्या घरामध्ये अडथळे निर्माण करतात. तर त्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला हे छोटे छोटे उपाय करायचे असतात. तर पहा, आज शनिवार आहे आणि आज दिवसभरामध्ये पहा तुम्ही हा उपाय कधीही करू शकता. अगदी संध्याकाळपर्यंत, तुम्ही रात्रीपर्यंत हा उपाय करू शकता. तर आपल्याला पिंपळाच्या झाडाची आज सेवा करायची आहे. आज पहा, पिंपळाचं झाड जे असतं तर त्या झाडावरती अमावस्येच्या दिवशी शनिवारी जे काही आपले पित्र असतात तर ते वास करत असतात. पहा, भगवान विष्णूंचा सुद्धा या दिवशी म्हणजेच या पिंपळाच्या झाडामध्ये वास असतो. म्हणजे श्रीमद भगवद्गीतेमध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की भगवान श्री हरी विष्णू यांचा वास हा पिंपळाच्या झाडामध्ये असतो. त्यामुळे आपण जेवढी पिंपळाच्या झाडाची सेवा करू त्याचा फायदा आपल्याला मिळत असतो. तर पिंपळाच्या झाडाची जर आपण अशी सेवा केली तर आपल्याला पहा भगवान विष्णूंचा आशीर्वाद तर मिळणारच आहे. त्याचबरोबर आपले पितृसुद्धा आपल्यावरती प्रसन्न होतील आणि आपल्या घराला लागलेला जो पितृदोष आहे तो दूर होऊन जाईल. आपल्या घरामध्ये जे काही संकट अडचणी निर्माण होतात तर त्या येणार नाही. इतका हा प्रभावशाली उपाय आज आपल्याला करायचा आहे. तर बघा, आपण जे काही उपाय करतो ना तर ते रेग्युलर करायचे आहेत. तर आपण एका शनिवारी उपाय केला आणि परत पुढच्या शनिवारी तो सोडून दिला असं अजिबात करायचं नाही. तर प्रत्येक शनिवारी आपल्याला हा उपाय करायचा आहे. जे जे उपाय आपल्याला सांगितलेले आहेत त्या उपायामध्ये जर आपण रेग्युलर केले तर मग त्याचं फळ हे आपल्याला नक्की प्राप्त होतं. जेव्हा आपण ही गोष्ट प्रत्येक वेळेस करतो त्यावेळेसच आपल्याला त्याचं फळ भेटतं आणि ज्यावेळेस आपल्याला फळ भेटेल त्यावेळेस जर तुम्ही हे उपाय नाही केले तरी चालेल, परंतु जोपर्यंत आपल्याला त्या गोष्टींचं फळ प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण आपल्या ह्या गोष्टी करायच्या असतात. आता बघा, आपल्याला पिंपळाच्या झाडासाठी काय करायचं आहे तर तिथे आपल्याला एक मोहरीच्या तेलाचा किंवा मग जे तिळाचं तेल असतं त्या तिळाचा दिवा लावायचा आहे. जर हे दोन्ही नसेल तर तुपाचं लावला तरी चालेल आणि तुपही नसेल तर मग जे साधं तुमच्याकडे तेल आहे ते लावलं तरी चालेल. एक तांब्याभर पाणी आपल्याला घ्यायचं आहे. एक तांब्या स्वच्छ आपल्या स्वयंपाकघरातून भरून घ्यायचा आहे आणि त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि त्याचबरोबर त्यामध्ये काळे तीळ आपल्याला चिमूटभर टाकायचे आहे. त्याचबरोबर आपल्याला ह्या तांब्यामध्ये लवंग टाकायचे आहेत. 4 लवंग आपल्याला त्यामध्ये टाकायचे आहेत. लवंग ह्या कुठेही तुटलेल्या असतील किंवा फुटलेल्या असतील अशा टाकू नका, तर लवंग व्यवस्थित फूल असणाऱ्या टाकाव्यात. आता आपण जो दिवा आपल्यासोबत घेतलेला आहे, एखाद्या मातीची पंती घ्या. जर तुम्हाला मातीची पंती नसेल तुमच्याकडे, आता तर दिवाळी झालेली आहे त्यामुळे प्रत्येकाकडे मातीची पंती ही असणारच आहे. त्यामुळे एखादी मातीची पंती घ्या किंवा मग ती शक्य नसेल तर मग कणकेचा दिवा तयार करून घेतला तरी चालेल. तर हा दिवा आपल्याला तिथेच ठेवायचा आहे. तर हा दिवा प्रज्वलित करून घ्यायचा. तिथे गेल्याच्या नंतर पहिल्यांदा तो दिवा प्रज्वलित करायचा. दिवा प्रज्वलित करण्या अगोदर त्याखाली आपल्याला काहीतरी आसन टाकायचं आहे. म्हणजे तुम्ही तांदूळ ठेवा किंवा मग फुलांच्या पाकळ्या ठेवा किंवा मग एखादी प्लेट वगैरे किंवा पानावरती तो दिवा प्रज्वलित करा. तर बघा, जे आपण तांब्याभर पाणी घेऊन गेलेलो आहोत आणि त्यामध्ये आपण जे चिमूटभर हळद आणि काळे तीळ आणि त्याचबरोबर लवंगा टाकलेल्या आहेत तर ते सर्व घ्यायचं आहे आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाला अर्पण करायचं आहे. पिंपळाच्या झाडाला आपण ते अर्पण करताना एकदम मुळांना ते लागलं जाईल, प्रत्येक मुळांच्या पर्यंत ते पोहोचलं जाईल असं आपल्याला ते गोलाकार पद्धतीने त्याला प्रदक्षिणा घालीत असं व्यवस्थित त्या साईडनी टाकायचं. आणि त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाला स्पर्श करून आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप देखील करायचा आहे. आणि आपल्याला 11
12 प्रदक्षिणा त्या झाडाला घालायच्या आहेत. त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मनामध्ये ज्या काही इच्छा आहेत तर त्या तिथे व्यक्त करायच्या आहेत. म्हणजे तुमचे काही दोष असतील, अडचणी असतील, संकट असतील, नकारात्मकता असेल किंवा नजरबाधा असेल, करणीबाधा असेल, या सर्व गोष्टी ज्या तुम्हाला अडचणी असतील त्या तुम्ही तिथे व्यक्त करायच्या आहेत. किंवा मग तुमच्या ज्या इच्छा असतील, इच्छा तुमच्या पूर्ण होण्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. म्हणजे तुमच्या काही इच्छा असतील, त्या इच्छा अपुऱ्या आहेत तर त्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, लक्ष्मी प्राप्ती होण्यासाठी, लक्ष्मी घरामध्ये टिकण्यासाठी तुम्ही हा उपाय करू शकता. तर यासाठी सर्व गोष्टी ज्या आहेत तर त्या आपल्याला तिथे व्यक्त करायच्या आहेत. पहा, हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये कधीही केला तरी चालणार आहे. आणि त्याचबरोबर हा उपाय करत असताना आपल्याला भगवान श्री हरी विष्णूंचं नामस्मरण करायचं आहे. त्याचबरोबर आपले जे पितृ आहेत तर त्या पितरांचं सुद्धा नामस्मरण करायचं आहे. जर तुम्हाला पितरांची नावं माहीत नसतील तर ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा जप देखील केला तरी चालेल. आणि मनोभावे नमस्कार करून आपल्या ज्या इच्छा आहेत त्या व्यक्त करायच्या आणि आपल्या घरामध्ये सुखशांती निर्माण व्हावी यासाठी त्यांना प्रार्थना करायची. तर पहा, आपण जर संध्याकाळी खूप रात्र झाली तुम्हाला हा उपाय करायला तर तुम्ही पाणी अर्पण करू नका. तुम्ही ज्या वस्तू मी सांगितलेल्या आहेत, जी काही हळद असेल, जी काही लवंग असेल, काळे तीळ असतील तर तुम्ही असेच अर्पण केले तरी चालतील. कारण रात्रीच्या वेळेस आपण झाडांना पाणी शक्यतो घालत नाही. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या वेळेस पाणी न अर्पण करता या बाकीच्या वस्तू अर्पण करू शकता आणि असा हा दिवा प्रज्वलित करू शकता. तर अशा प्रकारे सुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता. तर चला, करते इथेच व्हिडिओचा एंड. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया अशा छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.